आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 28. गार्गी आपल्या बेडरूममध्ये सोफ्याजवळच खाली सतरंजी टाकून बसली होती. कार्तिकने तिला बेडवर बसायची किंवा तिथं तिचं सामान ठेवायची सक्त मनाई केली होती. हे तिने चांगलंच लक्षात ठेवलं होतं. त्यामुळे ती बिचारी तिथेच खाली बसून निधी काकूंच्या मैत्रिणीच्या त्या पार्टीवेअर गाऊनचं कटिंग करत होती. तिच्या आजूबाजूला तिनेच दिलेले भरजरी आणि किमती कापड पसरलेलं होतं. जमिनीवर अस्तरचे तुकडे, मोजमापाची लांब पट्टी आणि कापडावर खुणा करायचा रंगीत खडू आणि एक पेन्सिल असं साहित्य विखुरलं होतं. गार्गीचं पूर्ण लक्ष त्या कामावर होतं. तिने गाऊनचा घेर व्यवस्थित कापून सोफ्यावर नीट मांडून ठेवला होता. तेवढ्यात खालून महादू तिथं आला. गार्गीताई, जरा खाली याल का? दादासाहेबांना जेवणात काकडीची कोशिंबीर हवी आहे, पण त्यांना ती तुमच्या हातची हवी आहे, अगदी त्या दिवशी बनवलेली तशीच. मी बनवली तर ते बोलतील की तुमच्यासारखी जमली नाही. तर तुम्ही येताय का? त्याच्या डोळ्यात आर्जव होतं. गार्गीने कपाळावर हात मारला. अरे देवा, पाहिलंस का, मी कटिंग करते आहे. बरं चल, लगेच येते मी वर तुला सांगून, म्हणत गार्गीने हातातील मोठी कात्री तिथेच सोफ्याच्या बाजूला खाली ठेवून घाईने महादूसोबत खाली जायला उठली, पण परत तिथेच अडखळली. सगळं सामान विखुरलं होतं. तिचं लक्ष घड्याळात गेलं. सायंकाळचे 7 वाजत होते. कार्तिकला यायला 8-8:30 होतील. त्याने घरी यायच्या आतच हे काम संपवेन मी. तसंही हे सगळं आवरून जाऊ नाही शकत मी, कारण पूर्ण कटिंग झालंच नाही आहे. आता पुन्हा ही कटिंगची मांडणी विस्कटली तर पुन्हा मोजमाप करायला अर्धा तास जाईल. त्यापेक्षा आले 5 मिनिटात, स्वतःशी ठरवत ती अखेर खाली निघून आली. काय काय तयारी केली आहेस? दाखव. काकडी किसली आहेस ना? मग आता मीठ, साखर, थोडं कूट दे बरं मला पटापट. गार्गीने सांगताच तो एक एक करत तिच्या हातात देऊ लागला आणि ती लगेचच काकडीच्या खिसात ते जिन्नस घालू लागली. आता झालं. हे असं मिक्स कर आणि त्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दे. आणि हो, थोडा हिंग टाकायला विसरू नकोस. गार्गी त्याला सांगत होती. एवढ्यात वरून कार्तिकचा जोरात आवाज आला. गार्गी, गार्गी. कार्तिकचा आवाज आणि या क्षणाला पाहून तिचे डोळे विस्फारले गेले. बाप रे, हा कसं काय आला इतक्या लवकर? आता काय झालं? पसारा की झुरळ? तिने डोक्यावर हात मारला. इकडे वर तिचा तो सगळा कटिंगचा पसारा सोफ्यापाशी जमिनीवर तसाच पडलेला होता आणि नेमक्या त्याच वेळी कार्तिक ऑफिसमधून परतला होता. मीटिंग्सच्या ताणामुळे तो आधीच वैतागलेला. डोकं दुखत होतं म्हणून जरा लवकर आला होता. त्याला आधीच त्याची बेडरूम अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकी हवी असायची, पण जसा त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला तसा तो सगळ्या जमिनीवर अंथरलेला पसारा पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या अतिशय परफेक्ट मांडलेल्या रूममध्ये सोफ्यापाशी कापडाचे तुकडे, पट्टी आणि खडू पडले होते. सोफ्यावर गार्गीने कापडाच्या कटिंग्स आणि कात्री मांडून ठेवली होती. कार्तिकने संतापाने डोळे मिटले. त्याच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. त्याने पाहिलं की त्याच्या चालण्याच्या वाटेतच एक छोटी पिन जमिनीवर पडलेली होती. त्याचा संयम सुटला आणि ती उचलतच तो जोराने ओरडला. गार्गी, गार्गी. कार्तिकचा तो धारदार आवाज पूर्ण विलामध्ये घुमला होता. गार्गी मात्र जीवाच्या आकांताने धावत पळत वरच्या त्यांच्या बेडरूममध्ये आली.
गार्गी धापा टाकत बेडरूमच्या दरवाजात उभी राहिली. काय झालं? झुरळ आहे का का पसारा? विचारत विचारतच तिने दातावर दात घट्ट केले, कारण तो ती पिन घेऊन वळला होता आणि तिच्याकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होता. ही पिन अशीच इथे पडलेली, यू केअरलेस गर्ल. कार्तिकने रागाने लालबुंद होऊन तिथेच उभा होता. गार्गीला समोर पाहताच त्याने जमिनीकडे बोट दाखवलं. आणि हे सगळं काय आहे गार्गी? किती पसारा केलायस तू? ही काय अवस्था करून ठेवली आहेस माझ्या रूमची? तुला थोडी अक्कल आहे का ग? गार्गीला थोडा दिलासा मिळाला की झुरळ नाही आहे, पण कार्तिकच्या या ओरड्याने तीही आता चिडली. हो, पण मी माझं काम करत होते आणि 5च मिनिटात येणारही होते. तुला मी आधीच सांगितलं होतं, तुझा पसारा मला माझ्या रूममध्ये चालणार नाहीये. तरीही परत तेच? तू मला एक दिवस तरी सुखाने जगू देणार आहेस का? अरे, हे काय बोलणं झालं? काही हा पसारा नाही आहे, हा माझं कटिंग आहे, माझं काम आहे ते माझ्यासाठी पसाराच आहे गार्गी. मला माझी रूम परफेक्ट लागते. अँड एनी हाव, हे तुझ्या डोक्यात कायमचं फिक्स करून ठेव. तू तिच्या जवळ येत तिला बोट करत म्हणाला. हो, मला माहिती आहे मिस्टर कार्तिक, माझ्या चांगलंच लक्षात आहे. तुमच्या डोक्याचा स्क्रू जरा नाही, जरा जास्तच ढिल्ला आहे. ती शेवटचं वाक्य जरा तोंडातच बोलली. काय 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 म्हणालीस तू? कुठे काय? काय नाही. ती तशीच बरेच स्मित करत त्याच्याकडे पाहत म्हणाली. आता इथं माझं तोंड काय पाहत बसली आहेस? आवरतेस का? मला आत्ताच्या आत्ता ही रूम नीट करून हवी आहे. आत्ताच्या आत्ता नाही होणार, कारण माझं कटिंग पूर्ण झालेलं नाही आहे, जरा वेळ लागेल. ती तिच्या जागेवर जाऊन बसत म्हणणार, तर जरा वेळ लागेल म्हणजे काय? मला चालणार नाही. नाहीतर आत्ताच्या आत्ता मी हे सगळं उचलून फेकून देईन डस्टबिनमध्ये. तुम्ही त्याला हात तर लावून दाखवा, मग बघा मी काय करते. मला चॅलेंज करतेस? तो पायाने ते सगळं गोळा करणार तशी ती जोरात ओरडली. खबरदार कार्तिक, खबरदार. जर त्याला पाय लावशील तर. नाहीतर मी ही इथं लावलेली तुमची महागडी फ्रेम आत्ताच्या आत्ता खाली फोडेल. ती एकदम आक्रमक पवित्र्यात आलेली पाहून कार्तिक घाबरला. ती फ्रेम सोड हा गार्गी, नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही होणार. मग पाय बाजूला घ्यायचा. माझ्या क्लायंटची ऑर्डर आहे ती, आणि माझं काम झालं की मी सगळं उचलून नीट ठेवणार आहेच. बस माझं काम अजून सगळं झालेलं नाही आहे. आणि मिस्टर कार्तिक, तुम्ही खरंच एक डिझायनर आहात ना? मग तुम्हाला माहिती असायला हवं आपलं डिझाईन काय आणि किती महत्त्वाचं असतं, आणि कोणतीही गोष्ट पसाऱ्याशिवाय होत नसते. हो, पण तुमच्यासारख्या मख्ख आणि हायजीन माणसाला कसं कळेल ते? काय म्हणालीस मला? मख्ख तर तू आहेस. इतकं सांगूनही तशीच वागत असतेस. माझ्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे पहा. तुम्ही डिझाईन बनवून देत असाल कार्तिक फक्त, पण जेव्हा प्रत्यक्षात काम केलं जातं त्या डिझाईनवर, तेव्हा तिथंही तोडफोड होत असते आणि नंतर तुमच्या अकॉर्डिंगली गोष्टी घडतात. तुम्ही कधी तिथे जाऊन पाहिलं नसेलच, आय एम शुअर. सो प्लीज दुसऱ्याचं काम कमी समजू नका. पण एकदा माहीत झालंय तुला मला हा पसारा चालत नाही, तर हा पसारा करून खाली जायची तुला काय गरज होती? मी यायच्या आत असलं काम कंप्लीट करता येत नाही का? अरे, पण मी 5च मिनिटांसाठी खाली गेले होते. महादू दादांना कोशिंबिरीसाठी मदत हवी होती म्हणून मी परत येऊन हेच काम कंटिन्यू करणार होते. त्यात तुम्ही आज लवकर आलात, त्याला मी काय करू? ती हाताची घडी घालत म्हणाली. लवकर आलो म्हणजे काय? माझं घर आहे, मी कधीही येईन. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे मिस्टर कार्तिक. प्लीज आता बस करा. असंच भांडत बसण्यापेक्षा मी माझं काम करून घेऊ का पटकन? प्लीज. ती हात जोडून म्हणाली. 10 मिनिटात माझी रूम मला पहिल्यासारखी हवी आहे. दॅट्स इट.
तिला चुटकी वाजवत सांगून त्याने अंगातला ब्लेझर काढून त्याने कपाटात टांगला आणि सरळ बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. कार्तिक फ्रेश व्हायला गेला तसं तिने दीर्घ श्वास घेत डोळे मिटले. ओ गॉड. गार्गी चिडून स्वतःशीच पुटपुटली. काय माणूस आहे हा. स्वतःला काय समजतो काय माहीत. सारखं शिस्त शिस्त शिस्त. घराला घरपण हवं की लष्करी छावणी. साधं 5 मिनिट माझं काम त्याला सहन होत नाहीये. 10 मिनिटं काय, तुम्ही कितीही चुटक्या वाजवा, माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी हे हलवणार नाही. पुन्हा मोजमाप करत बसायला माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. ती एकटीच बडबडत होती. तिला कार्तिकचा प्रचंड राग येत होता. स्वतःला काय खूप मोठे डिझायनर समजतात. डिझाईन काय फक्त कागदावर आणि लॅपटॉपवर असतं का. प्रत्यक्षात जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा हात भरतात, पसारा हा होतोच. पण या साहेबांना कोण सांगणार. मी म्हणे मिस्टर परफेक्ट. बाथरूमचा दरवाजा उघडला आणि कार्तिक फ्रेश होऊन बाहेर आला. त्याची नजर पुन्हा तिच्यावर आली. तिथे अजूनही तसाच पसारा आणि त्या पसाऱ्यात ती बसली होती पाहून त्याने नाखुशीने डोळ्यांची उघडझाप केली. पण पुढच्या क्षणाला त्याने हेरलं. गार्गी अत्यंत एकाग्रतेने शेवटची कटिंग करत होती. कार्तिक काही क्षण तिथेच थांबलेला तिलाच पाहत होता. तसंही सकाळी घडलेला तो प्रसंग आणि त्यानंतर डायनिंग टेबलवर तिच्या डोळ्यात पाहिलेलं पाणी यामुळे दिवसभरात आज पहिल्यांदा अनेकदा तिचा विचार त्याच्या मनात डोकावून गेला होता. कारण या घराची कोणीही नसणारी ती एवढं घरासाठी का करते हे त्याला विशेष वाटत होतं. तिचं एवढं मन लावून कटिंग चाललेलं पाहून गार्गीने मघाशी म्हटलेलं वाक्य त्याच्या मनात पुन्हा घुमलं. तुम्ही डिझाईन बनवून देत असाल कार्तिक, पण जेव्हा प्रत्यक्षात त्या डिझाईनवर काम केलं जातं तेव्हा तिथेही तोडफोड होतच असते. कोणतीही गोष्ट पसाऱ्याशिवाय पूर्ण होत नसते. ती चुकीचं बोलली नाही आहे. मी जेव्हा एखाद्या भव्य मॉलचं किंवा अलिशान हॉटेलचं लक्झरी इंटेरियर लेआउट फायनल करतो तेव्हा लॅपटॉपवर किंवा प्रेझेंटेशनमध्ये ते किती चकाचक आणि रेखीव दिसतं. पण जेव्हा मी साईटवर पाहणी करायला जातो तिथे तरी कुठे स्वच्छता असते. सगळीकडे पडलेला लाकडाचा भुसा, इलेक्ट्रिक वायर्सचा गुंता, फर्निचरचे अर्धवट तयार झालेले सांगाडे आणि रंगाचे डबे. जोपर्यंत तो प्रोजेक्ट पूर्ण होऊन त्याचं ओपनिंग होत नाही तोपर्यंत तिथेही तर असाच गोंधळ असतो. कदाचित ही तिची क्रिएटिव्हिटी आहे, पण मी का विचार करतोय तिचा. मला पसारा आवडत नाही बस. स्वतःचं लक्ष वळवत त्याने लॅपटॉप घेतला आणि बेडवर जाऊन बसला खरा, पण त्याचं सतत तिच्याकडे लक्ष जात होतं. कधीतरी पेन्सिल तोंडात धरून कधीतरी कसलासा विचार करत ती कापडावर रेघ ओढायची आणि मग ते कापड कट करायची. एवढ्यात तिचं काम सुरू असतानाच तिचा मोबाईल वाजला. तिनं तो मिचमिचत घेतला आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने फोन उचलला आणि कानाला लावत जोरातच ओरडली, हे हाय, कशी आहेस तनू. मी मस्त आहे. कालच आले लंडनवरून. ओ वाव, काय सांगतेस काय. मग कधी भेटूया. ती उत्साहात म्हणाली आणि एवढ्यात बेडच्या बाजूने तिला चुटकी वाजवण्याचा परत आवाज आला. तिचं लक्ष कार्तिककडे गेलं तर त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आठ्या पसरलेल्या. तो तिला आवाज कमी ठेवायला खुणावत होता ते पाहून तिचा आवाज नरमला. अरे हो, मला आवडेल काय, धावेल. पण यार मीच बिझी आहे. मला नाही वाटत उद्या भेटू शकेल. अच्छा, हो, इनामदार घरची सून झालीयस मग बिझी तर होणारच ना बाई तू. हे अगं असं काही नाही आहे. तू समजतेस असं नाही आहे. भेटल्यावर सांगेन. ती कार्तिककडे एक तिरपा कटाक्ष टाकून म्हणाली तसा त्याने उपहासाने मान हलवली. बराच वेळ तिचं तिच्या मैत्रिणीसोबत बडबड चालू होती जी कार्तिकला डिस्टर्ब करत होती. सोबतच तिचं कटिंग बहुतेक झालेलं. ती आता सगळं आवरून ठेवत होती. कार्तिक तिचा फोन संपण्याची वाट पाहत होता जणू
आणि एक क्षणाला तिचा फोन संपला. काय ग, किती बडबड करता तुम्ही मुली? तोंड नाही दुखत तुमचं बोलून? आम्ही आमच्या तोंडाने बोलत आहे, मग तुझं तोंड कशाने दुखतंय? फार नको बोलूस. आणि हो, इथून पुढे तुझं कटिंग बिटिंग काय असेल ना ते गेस्ट हाऊसमध्ये हलवायचं, नाहीतर टेरेसवर. इथे मला पसारा नकोय. ठीक आहे मिस्टर खडूस. काय काय म्हणालीस मला, खडूस? कार्तिकने डोळे मोठे करत विचारलं. त्याच्या आवाजात संताप कमी आणि आश्चर्य जास्त होतं. गार्गीने सगळं उचलून नीट पिशवीत भरून ठेवलं आणि तिने कमरेवर हात ठेवला आणि त्याच्याकडे पाहून एक तिरकस हास्य दिलं. खडूस नाही तर काय? आरसा पाहिलाय का कधी? दिवसातले 24 तास कपाळावर आठ्या आणि तोंडात फक्त शिस्त हा एकच शब्द असतोय तुमच्या. या लष्करी छावणीत राहून माझं डोकं अजून ठिकाणावर आहे, हेच नशीब आहे म्हणायचं. म्हणत ती कपाटाकडे वळली आणि ते सगळं तिचं काम कपाटात ठेवलं. गार्गी, तू ना आता जास्ती बोलते आहेस. बस, आता एक शब्दही नकोय. माझं काम झालंय आणि हा तुमचा पसाराही मी आता व्यवस्थित आवरलाय. काळजी करू नका, उद्यापासून माझं काम गेस्ट हाऊसमध्येच होईल. तुमच्या या परफेक्ट रूमची शांतता भंग करायची तशीही मला काही हौस नाही आहे, कळलं? येते मी. म्हणत ती खाली जायला निघाली. कार्तिक फक्त पाहतच राहिला. तिला थांबवावं की पुन्हा ओरडावं हेच त्याला कळेनासं झालेलं. गार्गीने दरवाजा उघडलाच होता तेवढ्यात समोरून महादू आलेला दिसला. कार्तिक साहेब, गार्गीताई, चला जेवण तयार आहे. दादासाहेब आणि बाकी सगळे डायनिंग टेबलवर तुमचीच वाट बघतायत. महादू म्हणाला. हो, येतो आम्ही. तिने म्हणताच महादू निघून गेला. तिने मागे वळून पुन्हा कार्तिककडे पाहिलं. ओ मिस्टर खडूस, चला खाली येताय ना? तू जा पुढे, येतोय मी, तो चढ्या स्वरात म्हणाला. ओके म्हणत ती खांदे उडवत त्याच्यावर हसून निघून गेली. ती त्याच्याशी असं बोलून त्याची खिल्ली उडवत होती, याचा मात्र राग त्याला येत होता. ती प्रत्येक वेळी आव्हान द्यायची त्याला आणि जशास तसं उत्तर. त्यामुळे मनाच्या नकळत तिच्याजवळ जाऊ लागलेला तो आपोआपच मागे खेचला जात होता. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया क्षितीच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे हे गार्गीला कळतंय का आणि गार्गी तिची कशी मदत करते. आणि कार्तिकला तिच्याबद्दल फिलिंग्स निर्माण होण्याची ही सुरुवात आहे. बघूया कशी जुळतायत ही दोन टोकं. पुढं काय होतंय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.